बट तो मला काय बोलला माहिती का, म्हणे तुम्ही व्हिडिओ बनवते का म्हणे इंस्टाग्रामला. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, आज आपल्याला जायचं आहे मेंटेनन्स करण्यासाठी आणि तो मेंटेनन्स आज आहे आपला सातपूरला आणि त्यानंतर अंबडला आणि त्यानंतर आपल्याला बरेचसे काही फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी. तर चला आता लवकरात लवकर जाऊ आपण आपल्या लोकेशनला. तो आत्ता आपण आलेलो आहे आपल्या ऑफिसला आणि तुम्हाला बोललो होतो का आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी पण आहे आणि आपल्याला मेंटेनन्स पण आहे, नाही का. तर आत्ताशी आपण हे बघा आपली जी बसंती आहे ती लोड वगैरे करून घेतलेली व्यवस्थित. तर आता आपण निघू आपल्या प्रवासाला. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं सातपूरला, बट आपल्याला एक अर्जंट काम आल्यामुळं आपलं ते काम कॅन्सल झालेलं आहे. गाईज, आपण आत्ता आलेलो आहे अंबडमध्ये, नाही का. आपल्याला इथं पण एक मेंटेनन्स आहे, बघू शकते तुम्ही. ही कंपनी बघू आता, जर मध्ये परवानगी जर असेल तर तुम्हाला नक्कीच कंपनी दाखवणार आहे आपण. ॲक्च्युली ते साहेब आले नाही, त्याच्यामुळं आपल्याला मिनिमम इथं अर्धा तासात थांबायला लावलं आहे, नाही का. बघू आता थोडं काहीतरी टाइमपास करू म्हणजे मग नंतर आपल्याला इथं काम करायला. अर्धा तास होऊन गेला आहे पण ते सर काय अजून आले नाही, नाही का. बघू आता थोडं अजून वेट करू, नाही तर मग आपण जाऊ आपल्या नेक्स्ट लोकेशनला. कारण इथं जर एवढा टाइम वेस्ट केला मग बाकीचे कामं कधी होतील आपले, बरोबर आहे का नाही. जस्ट नाव आता आपला जो मेंटेनन्स होता तो झालेला आहे. आणि गाईज, आज एक गोष्ट एवढी भारी आवडली ना मला, म्हणजे मी कंपनीत मेंटेनन्स करत होतो आणि तिथला एक व्यक्ती होता, नाही वर्कर होता का कोणतरी परमनंट होता, आय थिंक, ते मला माहिती नाही. बट तो मला काय बोलला माहिती का, म्हणे तुम्ही व्हिडिओ बनवते का म्हणे इंस्टाग्रामला. अरे बाप रे, भावाने एवढी भारी फिलिंग येते ना असं कोणी विचारल्यावर, म्हणजे कुठेतरी प्रगती होती, नाही का. खतरनाक, लय भारी वाटलं म्हणजे आज मला, नाही का. तर चला आता जाऊ नेक्स्ट लोकेशनला आपल्या. सातपूरमध्ये आता आलेलो आहे, नाही का आपण विजिटसाठी. म्हणजे एक कंपनी आहे फॅब्रिकेशनची, तिथं आपल्याला विजिट करायचं. म्हणजे कोणत्या कोणत्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर लागणार आहे. तर आता आपण एंट्री करू आणि जाऊ मध्ये कोणते कोणत्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर तिथे लागणार आहे त्यांना सजेस्ट करू. आपलं इथं विजिट वगैरे झालेलं आहे गाईज. तर आता आपण निघालो आहे कॉलेज रोडच्या प्रवासाला आणि त्यांना जे काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला सजेस्ट करायचे होते तर ते आपण केलेले. किलबिल स्कूलमध्ये आपण आलेलो आहे कॉलेज रोडमध्ये. नेमके ते जे सर होते ते नेमके नाही आहे. तर आपल्याला इथं हे बघा फायर एक्सटिंग्विशर द्यायचे, हे वाले, नाही का, रिफिलिंग करून आणलेले आहे. आता नेमके ते सर नाही तर दुसरं कोणाकडे तरी हँडओव्हर आपण करून देऊ आणि मग निघू. नेमकं आता आपल्याला नाही इथं वेट करायला लावलं आहे थोड्या वेळ. कारण प्रॉब्लेम असं झाला आहे का नेमकं जे लहान मुलांची जी शाळा आहे ती नेमकी आत्ता जस्ट नाव सुटलेली आहे. तर मिनिमम आपल्याला अर्धा तास थांबायला लावलं आहे 1 वाजेपर्यंत आणि आता वाजलेले 12:30. तर बघू आता 1 वाजेपर्यंत थांबू. त्यावर आपल्याकडे विजय ठाकूर पण येणार आहे. कारण जे रिफिलिंगचे स्टिकर वगैरे आहे ते आपल्याकडे नाही आता, तर त्यांच्याकडून आपण मागवलेले आहे. म्हणजे रिफिलिंगचे स्टिकर लावू, सिलेंडर त्यांच्या हातात देऊन टाकू, म्हणजे मग आपल्याला निघता येईल इथून. इथं फायर एक्सटिंग्विशर आता लावून झालेले सगळे, बघू शकताय तुम्ही.
आता आपण निघू. आता डायरेक्टली जायचं होतं, बट नेमकं आता आपल्याला सर्वात पहिले जायचं आहे स्टार फायरच्या ऑफिसला, कारण तिथं छोटंसं काहीतरी काम आहे, काहीतरी एक सिग्नेचर वगैरे द्यायची नाही का आपल्याला. मी आता आलेलो आहे आपल्या गोडाऊन जवळ, आणि गोडाऊनच्या इथं आता आपण आपली बसंती लावतोय आणि इथून जाणार आहे आपण पायी आता आपल्या घरी जाऊन तिथं मस्त जेवण वगैरे करू आणि त्यानंतर आपण परत येणार आहे, कारण आपली बसंती आपल्याला लोड करायची आहे उद्याच्या लोकेशनसाठी नाही का. घरी आलोय आता, मस्त जेवण करतो नाही का. सगळ्यात पहिले बघ जेवायला घेतलेलं आहे मस्त, आणि मग जायचं आपल्याला परत आपल्या गोडाऊनला. ॲक्च्युली गाईज घरी ना डोळा लागून गेला होता, त्याच्यामुळं काय विषय झाला, थोडं यायला लेट झाला आपल्याला आपल्या गोडाऊनला. तर फायनली आपण आपल्या गोडाऊनला आलो. गोडाऊनला आल्यानंतर आपल्याला उद्याच्या लोकेशनसाठी काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला लोड करायचे होते आपल्या बसंतीमध्ये. तर गाईज बघू शकते तुम्ही, हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे सगळे नवीन आहे. तर आता फायनली हे फायर एक्सटिंग्विशर आपण लोड केले आणि आता आपण निघतोय आपल्या घरच्या प्रवासाला. होप की आजचा जो पूर्ण ब्लॉग आहे हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर गाईज आपल्या भावाला मस्त सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. चला भावांना भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.